बुवाबाजीला विरोध का आहे याचं जर एका वाक्यात उत्तर सांगायचं असेल, बुवा काय म्हणतात माहीत आहे का? तुझं कल्याण कशात आहे हे वत्सा मला समजतं, आणि हे म्हणायला माझा काही आक्षेप नाही. माझी आई देखील असंच म्हणते. पुढचं वाक्य तो असं म्हणतो, तुझं कल्याण वत्सा कशात आहे ते मला समजतं, आणि ते तुला समजणार नाही हे पण मला समजतं. आणि मग आपोआप तो मनातल्या मनात सांगत असतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे आसाराम बापूंनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये मुलाखत देऊन म्हटलेलं आहे की आम्ही काय करतो बाबा लोक, नंबर 1 आम्ही आमच्या भक्ताचं भौतिक कल्याण करतो, नंबर 2 आम्ही त्याचं प्रारब्ध बदलतो, आयुष्याचं प्रारब्ध सगळं बदलतो, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं त्याची सुटका करतो, आणि नंबर 3 आम्ही त्याच्या वासना विकाराचा अंत करतो आणि त्याच्यामध्ये दया, क्षमा, प्रेम, शांती या भावनांचा उद्भव करतो. हे काम आत्तापर्यंत फक्त परमेश्वराचंच होतं ना. मग ते परमेश्वराचं आसाराम बापूंनी कसं काय घेतलं? याचं कारण आपल्या देशामध्ये जी अवतार कल्पना आहे त्यामुळे लोकांना असं वाटतं की ही गोष्ट शक्य आहे. आणि ह्याच्यातली अडचण काय असती? आम्ही लढायला गेलो म्हणजे आत्तापर्यंत मला एकही माणूस असा भेटलेला नाही की जो असं म्हणतो मी चुकीचं काम करतो. लोक असं म्हणतात, डॉक्टर तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात ते चांगलंच आहे, बुवा आणि बाबा लेकाचे हरामखोर असतात, ते लोकांना फसवतात, स्त्रियांचं शोषण करतात. एवढे सगळे एका दमात बोलून झाल्यानंतर तो असं म्हणतो, पण डॉक्टर सगळेच बाबा काही तसे नसतात बरं का, आमचा जो बाबा आहे तो खर्रा खुर्रा, बाकीचे लेखाचे सगळे बदमाश. याच्याबद्दल मंगेश पाडगावकरांची एक अतिशय चांगली कविता आहे, तेवढी मी सांगितली की आम्ही का विरोध करतो ते तुम्हाला कळेल. त्यांनी दासबोध समर्थाने लिहिला, आणि यांनी जे लिहिलंय मंगेश पाडगावकरांनी आजची परिस्थिती बघून, त्या कविता संग्रहाचं नाव आहे उदासबोध. त्याच्यामध्ये त्यांनी बुवाबाजी नावाची कविता लिहिली आहे. त्यात काय म्हटलंय? माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली, अदृश्य दहशतीने तंगलेली, आधार पाहिजे. कसा आधार? प्रत्येकास येथे हवा कोणीतरी जबरी बुवा, जो काढेल साऱ्या उवा मनातल्या चिंतेच्या. आधी म्हणे जय साई, मगचा अधिकारी लाच खाई, अजून पकडला गेला नाही, कृपा म्हणे बाबांची. आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही, आपण भिडायचे नाही आयुष्याला. कणा झिजून गेला पार, शिरजोरी पुढे सर्व लाचार, बुवा नाम जपाचा उच्चार नशा देई. म्हणजे शेवटी तुम्हाला बुवाबाजी ही एका वेगळ्या प्रकारच्या नशेकडे आणून टाकते. त्याच्या विरोधी आम्ही 3 गोष्टी करतो. एक, उघड संघर्ष करतो. दुसरं